महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। का सत्याची धार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। दूरशेत खरोशी गावातील पूरग्रस्तांना सह्याद्री प्रतिष्ठानतर्फे जीवनावश्यक वस्तूंचे वाटप। सामाजिक बांधिलकी जपत सर्वसमावेशक समाजहिताच्या कामात नेहमीच पुढाकार घेणाऱ्या सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थानच्या पेणमधील सभासदांनी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष श्रमिक गोजमंगुडे आणि कार्याध्यक्ष समीर म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच प्रतिष्ठानचे तालुका अध्यक्ष रोहित केणी यांच्या पुढाकाराने पेण तालुक्यातील दूरशेत आणि खरोशी या पूरग्रस्त भागात जाऊन त्यांना जीवनावश्यक अन्नधान्याचे साहित्य वाटप करून आपले समाजाप्रती असणारे कर्तव्य पार पाडले आहे। 8 दिवसांपूर्वी रायगड जिल्ह्यात पडलेल्या मुसळधार पावसात पेण तालुक्यातील अनेक गावांमध्ये पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती। या पूरग्रस्त गावांमध्ये दूरशेत आणि खरोशी या गावांचा देखील समावेश होता। या गावांमधील जवळपास 70% नागरिकांच्या घरांमध्ये पुराचे पाणी शिरून घरातील अनेक वस्तूंसह दैनंदिन जीवनासाठी लागणारे अन्नधान्याचे काही सामान देखील पुरामध्ये वाहून गेले, तर अनेक प्रकारचे अन्नधान्य भिजल्यामुळे या नागरिकांचे अतोनात हाल झाले होते। या प्रकारानंतर शासनाचे पंचनामे सुरू असले तरी ते कधी पूर्ण होतील आणि त्यांना मदत कधी होईल याची साशंकता असल्याने सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थानच्या शेकडो मावळ्यांनी तालुक्यातील दूरशेत आणि खरोशी गावात जाऊन कांदे, बटाटे, तेल, मसाले, मीठ, तांदूळ, खोबरे, लसूण, हळद, डाळी आदी जेवणासाठी लागणाऱ्या जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करून समाजाप्रती आपले असणारे कर्तव्य पार पाडले। सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थानच्या मावळ्यांनी केलेल्या अनमोल मदतीचे तालुक्यातील साऱ्याच नागरिकांकडून कौतुक होत असून या दोनही गावातील नागरिकांनी प्रतिष्ठानने केलेल्या सहकार्याबद्दल आभार मानले आहेत। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी धनाजी घरत सह तृप्ती भोईर, पेण। अनिल